नमस्कार. तुम्हीही मिसळ प्रेमी आहात का? तुम्हाला वेगवेगळ्या मिसळ ट्राय करायला आवडतात का? तर ही रेसिपी खास मिसळ प्रेमींसाठी आहे. तर आज आपण अगदी झणझणीत काळ्या मसाल्यातील मिसळ कशी बनवायची ते बघणार आहोत. कोणतेही रेडीमेड मसाले न वापरता अगदी घरगुती उपलब्ध साहित्यामध्ये अगदी चमचमीत अशी काळ्या मसाल्यातील मिसळ कशी बनवायची ते बघणार आहोत. हिवाळ्याच्या थंडीत असा गरमागरम मिसळ रस्सा प्यायला मिळाला तर भारीच ना. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. मिसळ बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मोड आलेली मटकी घ्यायची आहे. इथं मी 2 मोठी वाटी मटकी घेतलेली आहे. जवळजवळ 250 ग्राम इतकी मटकी आपल्याला घ्यायची आहे. एवढ्या मटकीमध्ये 10 ते 12 लोक आरामात पोट भरून खाऊ शकता. कुकरमध्ये आपण मटकी शिजवणार आहोत. तुम्ही डायरेक्ट पातेल्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता. त्यानंतर पाववाटी शेंगदाणे, टोटली ऑप्शनल आहे. 1.5 ग्लास पाणी, चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं, हळद, तेल घालूया. त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर, सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण लावून एक शिट्टी कुकरला काढून घ्यायची आहे. तुम्ही पातेल्यामध्ये मटकी शिजवून घेऊ शकता. जेव्हा आपण कुकरला मटकी शिजवतो तेव्हा आपल्याला फक्त एकच शिट्टी काढायची आहे. त्यापेक्षा जर जास्त शिट्ट्या काढून घेतल्या तर मटकी ओव्हर कुक होण्याची शक्यता असते. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता मटकी शिजते तोपर्यंत मिसळ मसाल्यासाठी लागणारं वाटण तयार करायचं आहे. कोणताही रेडीमेड मसाला न वापरता अगदी घरगुती उपलब्ध साहित्यामध्ये आज आपल्याला वाटण तयार करायचं आहे. 1 चमचा खसखस, दगडफूल, दालचिनीचा तुकडा, त्यानंतर 1 चमचा जिरे, 7 ते 8 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, जावेत्री, 1 चक्रफूल, 1 तमालपत्र आणि 3 ते 4 आपल्याला काश्मीरी लाल मिरची घ्यायची आहे. रंग छान येतो. तुमच्याकडे ज्या लाल सुक्या मिरच्या असतील त्या सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. तुमच्याकडे जे खडे मसाले नसतील तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. जर तुम्हाला यामध्ये आणखी मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही ॲड सुद्धा करू शकता. आता आपल्याला सर्व मसाले तव्यावर थोडंसं मीठ घालून मीडियम फ्लेमवर 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत हलकासा मसाल्यांमधनं वास येत नाही तोपर्यंत. इथे 1 ते 2 मिनिट मसाले मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. गॅस बंद करूया. त्यानंतर इथं मी 2 मीडियम आकाराचे कांदे, अर्धी वाटी सुकं खोबरं, त्यानंतर 2 टोमॅटो डायरेक्ट गॅसवर जाळी ठेवून भाजून घेणार आहे. हवं असल्यास तुम्ही बारीक कट करून तव्यावर सुद्धा भाजून घेऊ शकता. इथं मला काळं वाटण तयार करायचं आहे त्यामुळे मी डायरेक्ट गॅसवर भाजून घेणार आहे. जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही कांदा, खोबरं आणि टोमॅटो भाजून घेऊ शकता. आता जोपर्यंत मस्त काळा रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला तीनही साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं भाजण्याकरता जास्त वेळ लागत नाही त्यामुळे सुकं खोबरं भाजून पटकन आपल्याला काढून घ्यायचं आहे. कांदा भाजताना तो फोडून घ्यायचा किंवा कट करून घ्यायचा. तर इथं मी कांदा कट करून घेतलेला आहे. आतपर्यंत तो व्यवस्थित भाजला जातो. तिन्ही साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर आपण खोबरं, कांदा आणि टोमॅटो कट करून घेऊया. पटकन वाटण तयार होतं, जास्त वेळ लागत नाही. सुरुवातीला आपण मसाले भाजून घेतलेले आहेत. आता कांदा, टोमॅटो आणि खोबरं आपल्याला एकत्रच वाटून घ्यायचं आहे. मस्त काळ्या रंगाचं वाटण बनवून तयार होतं. थंड झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून मिक्सरला आपण वाटण तयार करणार आहोत. इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे. रंग बघू शकता आणि वास तर अप्रतिम येतोय. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा वाटण नक्की ट्राय करा. त्यानंतर आपल्याला अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं घालून पेस्ट तयार करायची आहे. तुम्ही यामध्ये हवं असल्यास हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. थोडंसं पाणी घालून आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. आता आपण पटकन मिसळ कशी बनवायची ते बघूया. इथे मी 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 तमालपत्र, तयार केलेली अद्रक लसूण पेस्ट घालून 2 ते 3 मिनिट मस्त परतून घ्यायचे आहे. थोडासा कोथिंबीर सुद्धा घातलेला आहे. जोपर्यंत अद्रक लसूणचा कच्चटपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. मिसळ बनवताना तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तीचंच लागतं. मस्त तर्री येण्यासाठी आपण तेलाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे. हवं असल्यास तुम्ही तेलाचं प्रमाण कमी करू शकता. आता इथं आपली अद्रक लसूण पेस्ट परतून झालेली आहे. यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया. आता जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. जितकं व्यवस्थित तुम्ही हे वाटण परतून घ्याल तितकी जबरदस्त चवीची आपली मिसळ तयार होणार आहे. तर इथं आपण सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घेतलं होतं त्यामुळे वाटण परतत असताना जास्त वेळ लागत नाही. इथे आपली मटकी सुद्धा मस्त शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता माझ्याच्याने 1 शिट्टी एक्स्ट्रा झाली. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एकच शिट्टी काढून घ्या. मसाला परतत असताना माझं लक्ष नव्हतं. 2 शिट्ट्या कुकरला झालेल्या आहे. तरी सुद्धा मटकी ओव्हर कुक झालेली नाही.
नशीब. तुम्ही ही रिस्क घेऊ नका. पातेल्यामध्येच मटकी शिजवून घ्या. तीच पद्धत मला वाटतं योग्य आहे. इथं मसाला परतून झालेला आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे. थोडासा ड्राय वाटत होता, त्यामुळे मसाला परतत असताना थोड्या पाण्याचा वापर करा, म्हणजे मसाला हा मस्त परतला जातो. थोडीशी हळद घालूया, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर. इथं मी थोडासा घरगुती गरम मसाला घातलेला आहे. टोटली ऑप्शनल आहे. आपण यामध्ये सर्व वाटणामध्ये मसाले घातलेले आहेत, तर एक्स्ट्रा मसाला घालायची अजिबात गरज नाही. 1 ते 2 मिनिट मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये शिजवलेली मटकी घालूया. थोडीशी मटकी मी साईडला काढून ठेवणार आहे, जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा ही मटकी लागणार आहे. आता मिसळ तुम्हाला कितपत झणझणीत पाहिजे त्यानुसार तुम्हाला यामध्ये लाल मिरची पावडरचं प्रमाण घालायचं आहे. त्यानंतर 2 ते 2.5 ग्लास गरम पाणी यामध्ये घालणार आहे. शक्यतो गरम पाण्याचाच वापर करावा, त्यामुळे तर्री अप्रतिम येते. व्यवस्थित मिक्स करूया. मिसळचा रस्सा हा पातळ असतो, त्यामुळे पुरेसं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे. जर तुम्हाला यापेक्षा आणखी पातळ अशी मिसळ हवी असेल तर तुम्ही आणखी पाणी ॲड करू शकता. इथं आपण परफेक्ट असं पाणी यामध्ये घातलेलं आहे. चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कोथिंबीर घालून त्यानंतर मीडियम फ्लेमवर मस्त दणदणीत अशी मिसळ आपल्याला उकळवून घ्यायची आहे. मिसळमध्ये मीठ घालताना थोडं बेतानेच घाला. सुरुवातीला आपण मटकी शिजवून घेतली होती, त्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे. हिवाळ्याच्या थंडीत असा गरमागरम मिसळचा रस्सा प्यायला मिळाला तर काय पाहिजे. अप्रतिम चवीची ही मिसळ तयार होते. मस्त झणझणीत, अगदी तर्रीदार, आणि रंग तर बघू शकता, आणि चवीला तर अप्रतिम झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा मिसळ नक्की ट्राय करा. हिवाळ्यामध्ये मस्त गरमागरम झणझणीत काहीतरी खायची इच्छा होते, तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने मिसळ नक्की ट्राय करा. आलं ना तोंडाला पाणी? चला तर पटकन आपण मिसळ सर्व करूया. सर्वात आधी आपल्याला फरसाण सर्व करायचं आहे. त्यानंतर झणझणीत असा मिसळचा रस्सा, त्यानंतर आपण शिजवलेली मटकीसुद्धा घालूया. पुन्हा फरसाण, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून त्यानंतर थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि मस्त गरमागरम मिसळ आणि पावचा आस्वाद घ्यायचा आहे. मस्त गरमागरम मिसळ, थंडगार दही, मिसळचा झणझणीत रस्सा, कांदा, त्यानंतर फरसाण, मटकी आणि पाव. आणखी काय पाहिजे. अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच मस्त झणझणीत आणि गरमागरम रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया अशाच मस्त झणझणीत आणि नवीन रेसिपीसोबत.